नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पवन ॲग्रो या कंपनीचा प्रतिनिधी कार्तिक हुंबाड. आज आपण जिल्हा संभाजीनगर येथील खुलताबाद तालुक्यामध्ये आलेलो आहे. तरी शेतकरी बांधव या ठिकाणी नुकतीच अद्रकीची लागवड करत आहे. तरी शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी त्यांचा परिचय विचारू. तर आपला परिचय सांगा. माझं नाव संजय लक्ष्मण पाटील बळे, राहणार खुलताबाद. आता आपली जी अद्रकीची लागवड आहे, ही अद्रकीची लागवड आपण आज त्या ठिकाणी करत आहोत, हो बरोबर ना? हो. ते बेडाचं अंतर आपण त्या ठिकाणी 4.5 फूट 4.5 फूट बेडाचं अंतर घेतलेलं आहे. आणि 2 ओळीमधलं अंतर किती घेतलेलं आपण? हे का हे 1.25 फूट. हे 2 ओळीच्या मधलं अंतर 1.25 फूट घेतलेलं आहे. बरोबर. आणि 2 रोपातलं अंतर किती घेतलंय? 2 रोपातलं समजा 1 इंच 6 इंच 6 ते 9 इंच 6 ते 9 6 ते 9 इंच बरोबर. ठीक. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की आता हे लागवड कशा पद्धतीने करत आहे. चला तर त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. हे बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जे बेड टू बेड अंतर आहे हे त्या ठिकाणी 4.5 फुटाचं शेतकरी बांधवांनी घेतलं, बरोबर. बरोबर. आणि 2 ओळीतलं जे अंतर आहे याच्यामधलं ते 12 इंच त्या ठिकाणी घेतलं शेतकरी बांधव, 1 फुटापर्यंत घेतलेलं आहे. आणि 2 रोपातलं जे अंतर घेणार आहे त्या ठिकाणी 9 ते 6 इंचापर्यंत ते शेतकरी बांधव 2 रोपामधलं अंतर त्या ठिकाणी घेणार आहे. ह्या जरा बेडचं त्या ठिकाणी नियोजन. आता हे बेड मध्ये बघा शेतकऱ्याच्या बैलाच्या सहाय्यानं त्या ठिकाणी जे सऱ्या पडत आहेत त्या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये. आता आपण लागवडी आणू शकता. आता बघा या ठिकाणी याची लागवड केलेली आहे, अद्रकीची लागवड केली तर शेतकरी बांधव बघू शकता आपण त्या ठिकाणी 2 याच्यामधलं जे अंतर आहे हे 6 इंच त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि 2 ओळीतलं अंतर ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12 इंच ठिकाणी शेतकरी बांधवांना घेतलेलं आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी शेतकरी बांधव त्या ठिकाणी लागवड करत आहेत. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आपण बघू शकता की लागवडीचं वगैरे कसं चालू आहे. आता हिच्यावरती काय करायचं, तुम्ही हे माती वगैरे त्याच्यावरून झाकून घ्या त्या ठिकाणी. आणि झाकून घेतल्यानंतर जे बेसल डोस आहे, आता बेसल डोस कधी देणार तुम्ही? आता याच्यात टाकून नंतर हे करून देणार. पहिले बेसल डोस टाकायचा, मग याला झाकून नंतर पाणी चालू हिच्यामध्ये, बरोबर. काय अडचण नाही. तर आता आपण त्या ठिकाणी बघू शकता समोर आपण त्या ठिकाणी लागवडीचं त्या ठिकाणी त्यांचं नियोजन चालू आहे. चला शेतकरी आता या ठिकाणी असे हे चालू आहे. आता या ठिकाणी सरी पाडण्याचं त्यांचं नियोजन आपण त्या ठिकाणी बघू शकता. हे जे आता अद्रकीचं पीक आहे हे आपण दरवर्षी लावता का यावर्षी? यावर्षीच लावतोय. बरं, नवीन लागवड करते. आता किती एकर मध्ये लागवड केली आपण? आता ही 25 गुंठ्यामध्ये लागवड करतो. 25 गुंठ्यामध्ये. बरं, ओके. आता याच्यामध्ये अद्रकीचं जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कुठून भेटले? बाबा आता आपण अद्रकीची लागवड त्या ठिकाणी केली पवन ॲग्रोवाल्याकडून. पवन ॲग्रोवाल्याकडून भेटले का? ठीक आहे, चालेल. हे बघा याच्यामध्ये कसं असते, सुरुवातीमध्ये जितकी लवकर तुम्ही लागवड करसाल, समजा पावसाच्या समजा तुम्ही जेव्हा पाऊस पडणार आहे त्याच्या 3 आठवडे अगोदर लागवड त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण कसं असते, जर पावसाळ्यामध्ये तुम्ही लागवड केली तशी त्याला त्याची वाव वाढण्यासाठी वाव पाहिजे, तशी वाव त्या ठिकाणी भेटत नसते. आता जर तुम्ही लागवड केली तर बरोबर पावसाळ्याच्या टाइममध्ये त्याला त्याची वाढीची अवस्था असते, ही चांगल्या प्रकारे वाढ होती. आणि तिची चांगल्या प्रकारे वाढ झाल्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये पण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भर होती. तुम्ही जितक्या लेट लागवड करसाल तितकं तुमचं उत्पादन त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आता ही लागवड चालू आहे ही योग्य त्या ठिकाणी, काही अडचण नाही. आता त्या ठिकाणी आता आपण बेसल डोस कोणता शेतकरी बांधव आणलेला त्या ठिकाणी आपण ते बघू. आता आपल्याला हे जे बेसल डोसची माहिती ही कोणा सांगितली त्या ठिकाणी? आपल्याला आम्हाला कन्नडच्या पाहुण्याने त्यांच्या थ्रू माहिती झाली. त्याच्यातून माहिती झाली आपल्याला. बरं, ठीक आहे. तर मग तुम्ही पवन ॲग्रो मधून आणले सर्व? हो. शेतकरी बांधव आपण बघू शकता की हा जो बेसल डोस आहे हा सगळा पवन ॲग्रो त्या ठिकाणी बेसल डोस आहे. फक्त 10, 20 खास सोडला तर बाकीचा जो डोस आहे त्याच्यामध्ये हा सगळा पवन ॲग्रो त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी डोस घेतलेला आहे. आता आपण एक जे डोसची जी पिशवी समजा त्या ठिकाणी आपण एक त्याच्यामध्ये मिश्रण करणार आहोत. एकेकाची माहिती त्या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना सांगू. एक घेतात आपण. आता शेतकरी बांधवांना आपण बघू शकता यांनी अर्धा एकराचं क्षेत्र आहे, 25 गुंठे यांचं क्षेत्र आहे. त्या 25 गुंठ्याच्या हिशोबाने यांनी त्या ठिकाणी बेसल डोस मध्ये कसं किंवा काय घेतलेलं आहे आपण त्या ठिकाणी बघू शकता. आता यांनी अर्धा एकराच्या हिशोबाने 2 भूमिरत्नाच्या त्या ठिकाणी बॅग घेतलेल्या आहेत. भूमिरत्नाच्या बॅग त्या ठिकाणी 2 भूमिरत्नाच्या बॅग घेतलेल्या आहेत. एक मिक्स कॉम्बी घेतलेली आपली त्यांनी. आणि त्यासोबत 2 ब्रुनोमिलच्या पावडरच्या हे बॅग घेतलेल्या आहेत. आणि एक निमकेकची पावडरची बॅग घेतलेली आहे. आता सर्वप्रथम आपण भूमी जे रत्न आहे आपलं किंवा भूमिरत्नाच्या त्या ठिकाणी एक काम करा, सर्वप्रथम 10, 20 जे खत अगोदर खाली टाकून घ्या. म्हणजे त्याचा बेसल डोस कसा तयार करायचा आपण त्या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो. सर्वप्रथम 10, 20 ठिकाणी शेतकरी टाकायचे खाली ते करा 10, 20. आता हे जे 10, 20 किंवा DAP आहे
आपलं कोणतं पण तुम्ही त्या ठिकाणी खत घेऊ शकता. आता 26-26चा असा फायदा असतो की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पिकाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे देणं अत्यंत गरजेचं आहे. जर हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जर नाही दिलं तर पिकाची जशी आपल्याला वाढ पाहिजे तशी आपली त्या ठिकाणी वाढ होत नसते. त्यामुळे हे प्रायमरी न्यूट्रिएंट त्या प्राथमिक अन्नद्रव्य देणं त्या ठिकाणी गरजेचे असतं शेतकरी बांधवांना. ठीक आहे, आता आपलं भूमिरत्न घ्या. आता बघा हे जे भूमिरत्न आहे या भूमिरत्नामध्ये त्या ठिकाणी याचं जे हे बघा याच्यामध्ये आपलं जे जेवढे पण अन्नद्रव्य येतं, अन्नद्रव्यामध्ये जसं की आपलं नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे जे अन्नद्रव्य येतं ते सर्व अन्नद्रव्य याच्यामध्ये ऍड केलेले. प्लस याच्यामध्ये जे ह्युमिक ऍसिड आहे, फुलविक ऍसिड आहे, सर्व घटकापासून हे भूमिरत्न आपण त्या ठिकाणी बनवलेले. या भूमिरत्नाचा फायदा असा आहे आपल्याला की याच्यामध्ये जमिनीची आपल्या सुपीकता वाढते, त्यासोबत आपली जमीन जी आहे ती जमीन त्या ठिकाणी भुसभुशीत राहण्यासाठी मदत करते, भुसभुशीत त्या ठिकाणी राहण्यासाठी मदत करते. आणि सोबत त्या ठिकाणी तुम्ही जेवढे पण पिकाला खतं दिले येतं ते खतं चांगल्या प्रकारे पिकाला लागू करण्याचं काम हे भूमिरत्न करते. त्यासोबत जे बॅक्टेरिया असतात जसं की फॉस्फरस बॅक्टेरिया, त्याच्यानंतर आपलं पोटॅशियमचे जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियाचा अपटेक चांगल्या प्रकारे करण्यासाठी त्या ठिकाणी ते मदत करते. असं या भूमिरत्न त्या ठिकाणी आपला असा गुणकारी त्या ठिकाणी फायदा आहे. आता हे जे दिसते आपल्याला मिक्स कॉम्बी, याच्यामध्ये जे 6 प्रकारचे जे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य येतं त्या सूक्ष्म अन्नद्रव्यापासून आपण त्या ठिकाणी किट बनवलेली आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याचा पिकासाठी असा फायदा असतो की पिकामध्ये शेतकरी बांधव काय करतात त्या ठिकाणी की सूक्ष्म अन्नद्रव्य देत नाही. जसं आपल्याला पिकामध्ये प्राथमिक अन्नद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्याची गरज असते तसंच त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना पिकामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची त्या ठिकाणी गरज असते. तर बघू शकता याच्यामध्ये एक पॅकेट दिलेलं आपलं, अशी कोणतीच कंपनी देत नाही बघा. याच्यामध्ये आता हे बोरॉनचं पाकिट त्या ठिकाणी आहे. बोरॉन सेपरेट दिलेलं आपण सर्व जे किट आहे. आता तुम्ही कोणती जरी मायक्रोन्यूट्रिएंटची त्या ठिकाणी किट घेत असाल तर त्या ठिकाणी असं तुम्हाला सेपरेट मध्ये देत नाही. असं आपण त्या ठिकाणी सेपरेट दिले, ही पवन ॲग्रोची त्या ठिकाणी खासियत आहे. आता त्याला बोरॉनचं दुसरी बघा. आता याच्यामध्ये बघा हे सिलिकॉन, जे सिलिकॉनची त्या ठिकाणी दिलेले. सिलिकॉनचा पिकामध्ये काय फायदा असतो की जे पिकामध्ये जैविक अजैविक जो ट्रेस असतो हा ट्रेस त्या ठिकाणी पिकामध्ये लागू देत नाही. त्यासोबतच पिकाची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत करते आणि सोबतच जे आपलं प्रकाश संशोधनची क्रिया असते ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करण्यासाठी मदत करते. बघू शकता शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी सिलिकॉन मध्ये ऍड करून शेतकरी बांधव. आता हे कोणते आता हे बघा झिंक सल्फेट आहे याच्यामध्ये. हे झिंक जे ते सल्फेट फॉर्म मध्ये ठिकाणी शेतकरी बांधव आपण देतो शेतकऱ्यांना. आता झिंकचा काय फायदा असतो, झिंक जे असते हे आपण अद्रक पिकासाठी त्या ठिकाणी खूप महत्वाचं असते. कारण की झिंकमुळं जी पिकाची सुरुवातीची जी वाढ असते, सुरुवातीची वाढ होण्यासाठी किंवा जे सुरुवातीचे आपले जे कवळेपणा त्याची वाढ करण्यासाठी झिंकचा सर्वात महत्वाचा त्या ठिकाणी रोल असतो. त्याच्यामध्ये आपण मायक्रो किट मध्ये झिंक सल्फेट पण त्या ठिकाणी आपण देत आहे शेतकरी बांधव. दुसरी घ्या ओपन करा. बघू शकता आता त्या ठिकाणी झिंक सल्फेट आपण त्या ठिकाणी टाकायचं. आता हे आपलं झाईम ग्रॅन्युल आहे. हे ग्रॅन्युल फॉर्म मध्ये त्या ठिकाणी आपलं जे खत हे ग्रॅन्युल फॉर्म मध्ये. तर बघा या झाईम ग्रॅन्युल मध्ये काय ह्युमिक ऍसिड, फुलिक ऍसिड पासून त्या ठिकाणी आपण बनवलेलं आहे. याचा फायदा असा असतो की पांढऱ्या मुळीची वाढीसाठी मदत करते. त्यासोबतच जमीन जी असते जमीन ही भुसभुशीत करण्यासाठी काम करते. त्यासोबत दिलेले खत हे चांगल्या प्रकारे लागू करण्यासाठी हे झाईम ग्रॅन्युल त्या ठिकाणी आपल्याला मदत करते. हे सेपरेट आपण त्या ठिकाणी बॅग मध्ये देते. हे असं कोणत्याच कंपनी कॉम्बिकिट सोबत देत नाही. यासोबत आपण सर्व जे घटक येते हे सर्व घटक त्या ठिकाणी देते. हे बघा आता ग्रॅन्युल फॉर्म मधलं हे आपलं ह्युमिक ऍसिड आहे. याचा खूप फायदा आहे आणि कोणत्याच कॉम्बिकिट सोबत हे तुमचं जे ह्युमिक ऍसिड आहे शेतकरी बांधव कंपनी देत नाही कोणतीच आपल्याला. हे झाईम ग्रॅन्युल आपण त्या ठिकाणी पवन ॲग्रो त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना देतो. आता त्याच्यानंतर बघू शकतो शेतकरी बांधवांना हे मॅग्नीज आहे. या मॅग्नीजचा पण भरपूर असा पिकासाठी फायदा आहे की पिकामध्ये जे पिवळेपणा असतो हा पिवळेपणा दूर करण्यासाठी हे मॅग्नीज त्या ठिकाणी मदत करते. आता बघा याच्यामध्ये फेरस सल्फेट आहे. जसं मी तुम्हाला झिंकची माहिती सांगितली तसेच फेरसचीच त्या ठिकाणी माहिती. फेरस पण त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. हे पिकाला देणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये पिकामध्ये जे सुरुवातीला जे पिकाची जी वाढ असते किंवा कवळेपणा असतात त्याची वाढ करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करते. त्यासोबतच पिकामध्ये जे अन्नद्रव्याचा अपटेक करण्यासाठी पण हे त्या ठिकाणी काम करते. फेरस दिल्याने आपल्या पिकामध्ये जे फॉस्फरस वगैरे असते याचा उचल चांगल्या प्रकारे होण्यासाठी हे मदत करते. आता बघा हे मॅग्नेशियम आहे. मग आपण मॅग्नीची माहिती बघितली. आता हे मॅग्नेशियम हे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये येते. कोणत्याच कॉम्बिकिट मध्ये तुम्हाला जे मायक्रोन्यूट्रिएंट फक्त मायक्रोन्यूट्रिएंट हे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये येते त्या ठिकाणी.
मॅग्नीजचा असा फायदा असतो शेतकरी बांधवांनो, जर मॅग्नीजची कमतरता पिकामध्ये पडली तर जे पोटॅश असते ते पोटॅश पिकाला लागू होण्यासाठी लागू त्या ठिकाणी होत नाही. मॅग्नीज देणं अत्यंत गरजेचं आहे. सोबत प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढवण्यासाठी हे मॅग्नीज खूप त्या ठिकाणी महत्वाचं असते आंतरिक पिकासाठी आपल्याला. हे झालं आता आपली कॉम्बिकिटची माहिती. आता याच्यामध्ये बघा, आता हे जे बोनोमिल पावडर मला पलटीचं, आता हे जे बोनोमिल पावडर आहे हे पावडर फॉर्म मध्ये आपल्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो. आता बोनोमिल पावडर जे आहे, या बोनोमिल पावडरचा त्या ठिकाणी फायदा असा असतो त्या ठिकाणी की हे याच्यामध्ये आपलं जसं की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश याचं त्या ठिकाणी मिश्रण त्या ठिकाणी आपण केलेले, याचा फायदा त्या ठिकाणी सर्व पिकासाठी, म्हणजे जसं की अद्रक, हळद, आले, तुमचं अद्रक या पिकासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हे दिल्याने जमिनीमध्ये तुमची जे अन्नद्रव्य येतं जसं की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम सक्रिय अन्नद्रव्य याची कमतरता पिकामध्ये भासणार नाही. त्यासोबतच आपल्या जे जमिनीची मुळीची वाढ करण्यासाठी बी चांगल्या प्रकारे मदत करते. आणि त्याच्यामध्ये बघा, आपण ही जी बॅग आहे ही बॅग त्या ठिकाणी 50 किलोची बॅग त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपण त्या ठिकाणी देते. तर त्या ठिकाणी त्याचा खूप त्या ठिकाणी असा फायदा आहे. मुळीची वाढ करण्यासाठी पण त्या ठिकाणी महत्वाचा रोल त्या ठिकाणी बजावतो. काठी बैल कटकट. आता बघा शेतकरी बांधवांनी, ही जी आहे ही जी निमकेक आहे, ही निमकेक आपल्याला जे आपलं आले पीक आहे त्या पिकासाठी टाकण्यासाठी का गरजेचं आहे की निमकेकचा फायदा असा असतो की जमिनीमध्ये जे विद्रावी किडे असतात जसं की आपलं की हुमणी अळी म्हणतात, ही हुमणी अळी या टाकणं लागू देत नाही. त्यासोबत आपले जे निमॅटोड असतात ही या संभाजीनगरच्या भागामध्ये आपलं जे सूत्रकृमी किंवा त्याला निमॅटोड म्हणतात याची समस्या भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या ठिकाणी उद्भवते. तर ती उद्भवू नये म्हणून त्या ठिकाणी हे जे आपलं निमकेक हे टाकणं खूप गरजेचं आहे. निमकेकचे असे खूप फायदे येते, अन्नद्रव्याचं पण काम करते, उष्णशक्तीचं पण काम करते आणि कीटकनाशकचं पण काम करते. तिहेरी त्या ठिकाणी काम हे आपलं जे निमकेक आहे ही निमकेक करते. तर शेतकरी बांधवांनो, निमकेक टाकणं आले पिकासाठी आणि हे खूप गरजेचं आहे. हे आले झालं, हळद झालं, या पिकासाठी टाकणं निमकेक हे खूप महत्वाचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, निमकेक आपल्या जमिनींच्या नुसार त्यामध्ये निमकेक आपण टाकणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता हा जो सर्व बेसल डोस आहे हा बेसल डोस त्या ठिकाणी आपला तयार होत. बेसल डोस मध्ये आपण यांचं जे क्षेत्र आहे त्या अर्ध्या एकराच्या हिशोबाने त्यांना आपण त्या ठिकाणी हा बेसल डोस दिलेला आहे. त्या बेसल डोस मध्ये सुरुवातीला मी सर्व सांगितलं किती घेतलेले, त्याच्या क्षेत्रानुसार आपण हा बेसल डोस त्या ठिकाणी तयार झालेला आपण शेतकरी बांधवांनो बघू शकता. हा जो बेसल डोस आहे हा बेसल डोस पूर्ण पवन ॲग्रोचा बेसल डोस आहे आणि हा बेसल डोस आले आणि आपला हळद या पिकासाठी खूप गरजेचं आहे. हा जर बेसल डोस टाकला परिणामी जे आहे ते उत्पादनामध्ये भरपूर त्या ठिकाणी वाढ होते. हा जो आता हा आपला पवन ॲग्रोचा बेसल डोस त्या ठिकाणी तयार झालेला आहे. तर ठीक आहे, आपण त्या ठिकाणी एक जीव त्या ठिकाणी आपण करून घेते बेसल डोसला. आपण शेतकरी बांधवांना बघू शकता त्या ठिकाणी एक जीव त्या ठिकाणी आपला बेसल डोस टाकण्यासाठी हा त्या ठिकाणी तयार होतो. बघू शकतो शेतकरी बांधवांनो, हा पवन ॲग्रोचा संपूर्ण बेसल डोस, फक्त जे आपण 10-26 किंवा DAP सोडता हा पूर्ण डोस पवन ॲग्रोचा आहे. हा आपला जो बेसल डोस आहे हा बेसल डोस संभाजीनगर, सातारा जेवढे पण आल्याचे जे क्षेत्र आहे, समजा की संभाजीनगर झालं, आपलं सातारा झालं, या क्षेत्रामध्ये पवन ॲग्रोचा जो बेसल डोस आहे हा सगळे शेतकरी बांधवांच्या ठिकाणी फॉलो करतात आणि परिणामी हा फॉलो केल्याने त्यांच्या उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रकारे अशी वाढ त्या ठिकाणी होते. आता हा बेसल डोस त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपण हा बेसल डोस टाकायचा कसं त्या ठिकाणी आता आपण जे आले पीक आहे याच्यामध्ये कसं टाकायचा किंवा टाकण्यासाठी आपण त्या ठिकाणी तयार झालेला आहे बेसल डोस. तर बघा शेतकरी बांधवांना बघू शकता आपण हा जो बेसल डोस आहे बेसल डोस त्या ठिकाणी आपण जे आले पीक आहे या आल्या पिकामध्ये त्या ठिकाणी टाकत आहोत शेतकरी बांधवांना. आता टाकल्यानंतर हा बघू शकता शेतकरी बांधवांनो, हा पूर्ण जे बेसल डोस आहे हा पूर्ण बेसल डोस हा पवन ॲग्रोचा आहे आपल्या त्या ठिकाणी.